नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर एस टी बस महाराष्ट्र अपडेट. एस टी बस स्थानकात मोठे निर्णय. येत्या 1 जूनपासून स्वच्छतागृह मोफत, 8,000 नव्या बसेस व 30 रुपयात नाश्ता. मंत्र्याची मोठी आत्ताची सर्वात मोठी घोषणा आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या 1 जूनपासून एस टी बस स्थानकाबाबत काय मोठे निर्णय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, एस टी बस महाराष्ट्र. एस टी बस स्थानकात मोठे निर्णय. 1 जूनपासून स्वच्छतागृह मोफत, 8,000 नव्या बस, 30 रुपयात नाश्ता. मंत्र्याची घोषणा. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. एस टी बसेस काय म्हणतो एकूणच अपडेट. एस टी बस स्टेशन फ्री टॉयलेट्स जून. राज्यातील एस टी प्रवाशांना मोठा दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी जाहीर केले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक नवीन घोषणा केल्या. येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्व एस टी बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असून एस टी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8,000 नव्या बसची टप्प्याटप्प्याने भर घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये 30 रुपयात चहा आणि नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बघा, एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी व महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. तब्बल 8,000 नव्या बसेसची टप्प्याटप्प्याने भर घालण्याचा निर्णय. याशिवाय बस स्थानकांवरील जे कॅन्टीन आहेत त्या कॅन्टीनमध्ये देखील 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता देणे देखील बंधनकारक करण्यात आलेला आहे. व एकूणच या ठिकाणी स्वच्छतागृह जे आहे सर्वात महत्त्वाचं, प्रवाशांकडून या ठिकाणी पैसे आकारले जात होते, परंतु आता स्वच्छतागृह देखील प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहे. पहा पुढे. राज्यातील एस टी प्रवाशांच्या मूलभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. अनेक बस स्थानकांवर स्वच्छतागृह वापरासाठी आकारले जाणारे शुल्क प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन आता 1 जूनपासून सर्व स्वच्छतागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आणि याच निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना या ठिकाणी थेट दिलासा मिळणार आहे. तसेच एस टी महामंडळाच्या ताफ्यात 8,000 नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सेवा अधिक सक्षम करण्यावर या ठिकाणी भर दिला जाणार आहे. या बसमध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठवण्यात येणार असून जुन्या बसांच्या जागा आता नव्या सुरक्षित आणि आरामदायी बसमध्ये उपलब्ध करून देण्याचा हा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न आहे. दरम्यानच बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांकडून आकारले जाणारे वाढीव दर लक्षात घेऊन 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या कॅन्टीन चालकांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीनची पाहणी करताना स्वच्छता समाधानकारक आढळली, मात्र दर फलकावर चिकटपट्टी लावून दर लपवण्याचा प्रकार समोर आल्याने मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यानच एस टी प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेले हे निर्णय प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवले जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो एस टी बस स्थानकांबाबत घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे, म्हणजे येत्या 1 जूनपासून स्वच्छतागृह मोफत आणि 8,000 नव्या बसेस आणि 30 रुपयात नाश्ता, ही परिवहन मंत्र्याची ही सर्वात मोठी घोषणा आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील सर्व प्रवाशांपर्यंत, सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे. आणि असेच नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आमचे अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.